मित्रांनो, आयुष्यात जे मिळालं आहे त्याचा विचार करा. अडचणींचा पाढा वाचू नका. आयुष्यातील छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळ काढा. एखादा माणूस अपघात किंवा आजारपणामुळे आंधळा किंवा अपंग बनतो आणि त्याला लाखो रुपयांची भरपाई मिळाली. अशा कथा आपण ऐकतो. पण मित्रांनो, आपल्यापैकी किती लोक अशा अपंग आणि अंध व्यक्तीची जागा घ्यायला तयार होतील? मला वाटतं फार थोडे लोक याला तयार होतील. मित्रांनो, जे आपल्याकडे नाही त्याबद्दल तक्रारी करण्याच्या नादात जे आपल्या जवळ आहे त्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो. मित्रांनो, खरं पाहता ज्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगावी असं बरंच काही प्रत्येकाला मिळालेलं असतं. दुःखाची गणती न करता जे जवळ आहे त्याचा विचार करा. याचा अर्थ आत्मसंतुष्ट बना असा नाही. मित्रांनो, माझ्या म्हणण्याचा असा गैरअर्थ निघत असेल तर योग्य संदेश पोहोचवण्यात मी कमी पडले आणि तुम्ही माझ्या म्हणण्याचा सोयीस्कर अर्थ लावला असे होईल. म्हणून मित्रांनो, एखाद्या वाक्याचा अर्थ सोयीस्करपणे कसा लावला जातो याविषयी आपण एक गोष्ट पाहणार आहोत. चला तर पाहूयात. मित्रांनो, दारूचे व्यसन असलेल्या माणसांच्या एका समूहापुढे बोलायला गेलेल्या एका डॉक्टरची ही गोष्ट आहे. मद्यपान आरोग्याला किती अपायकारक आहे हे प्रभावीपणे दाखवण्यासाठी त्याला प्रात्यक्षिक करायचे होते. त्याकडे 2 बाटल्या होत्या. एका बाटलीत शुद्ध पाणी होते आणि दुसऱ्या बाटलीत शुद्ध अल्कोहोल होते. डॉक्टरने शुद्ध पाण्याच्या बाटलीत एक गांडूळ सोडलं. त्यात ते छानपैकी पोहू लागलं आणि काही वेळाने वर आलं. डॉक्टरने दुसरे गांडूळ अल्कोहोलच्या बाटलीमध्ये सोडलं आणि सर्वांच्या डोळ्यासमोर त्या गांडुळाचं विघटन झालं. आपल्या शरीरावरही दारूमुळे असेच परिणाम होतात हे डॉक्टरला दाखवून द्यायचं होतं. मित्रांनो, या प्रयोगावरून तुम्ही कोणता बोध घ्याल असं डॉक्टरने त्या लोकांना विचारलं. मागून एका माणसाचा आवाज आला, तुम्ही दारू घेतली तर तुमच्या पोटात जंत होणार नाहीत असं त्यामधील एकाने उत्तर दिलं. मित्रांनो, त्या डॉक्टरला हा संदेश द्यायचा होता? अर्थातच नाही. एखाद्याच्या बोलण्याचा कसा सोयीस्कर अर्थ लावला जातो याचे हे एक उदाहरण आहे. म्हणजे जे सांगितलं जाते ते आपण ऐकत नाही. त्यातलं आपल्याला सोयीस्कर जेवढं वाटतं तेवढंच आपण ऐकतो. आपण बोलणाऱ्याच्या शब्दाकडे नीट लक्ष देत नाही आणि त्यामुळे गैरअर्थ निघतात. म्हणून मित्रांनो, आपल्याकडे असलेल्या अनेक गोष्टी या वरदानासारख्या असतात आणि मित्रांनो, आपण या गुप्त खजिन्याचा विचार केलाच पाहिजे.